पामा इंडियाच्या 14व्या राष्ट्रीय अबॅकस आणि मेंटल अरिथमेटिक कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन शिर्डी येथे करण्यात आलेले होते। याच्यामध्ये संपूर्ण भारतामधून जवळपास 1350 मुलांनी सहभाग घेतला होता। सोबतच त्यांचे पॅरेंट्सही त्या ठिकाणी उपलब्ध होते। असे जवळपास एकूण 2500 लोकांनी या स्पर्धेसाठी त्यांचा सहभाग नोंदवला होता। दरवर्षी पामा इंडियातर्फे भारतामध्ये नॅशनल कॉम्पिटिशनचे आयोजन केले जाते आणि यामधूनच मुलांचं सिलेक्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी केले जाते। पामा या स्पर्धेसाठी 5 वयोगटापासून 13 वयोगटापर्यंतच्या मुलांनी सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेमध्ये 5 वयोगटापासून 13 वयोगटापर्यंतची जी मुलं आहेत त्यांनी 3 मिनिटांमध्ये 100 गणिती प्रश्न सोडवण्याची ही स्पर्धा असते। याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आम्ही ही स्पर्धा घेतो वयोगटानुसार आणि त्या मुलाची जी अबॅकसची लेवल सुरू असेल यानुसार त्यांचं सॅग्रिगेशन त्याच्यामध्ये केलं जातं आणि तदनंतर जे अवॉर्ड सेरेमनी असते किंवा ज्या पद्धतीने मुलांना पारितोषिकं दिली जातात ही त्या क्रमाने किंवा त्या वयोगटानुसार त्या मुलांना ही पारितोषिकं आमच्यातर्फे देण्यात येतात। याच्यामध्ये चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन्स, चॅम्पियन, प्रथम विनर, द्वितीय विनर, त्याचबरोबर तृतीय विनर अशा प्रकारची प्राइजेस या मुलांना याच्यामधून दिली जातात। ह्या 14व्या पामा ग्लोबल अबॅकस मेंटल अरिथमेटिक कॉम्पिटिशन मधून मुलांचं सिलेक्शन यावर्षी होणाऱ्या थायलंड येथे होणाऱ्या पामा ग्लोबलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी केलं जाणार आहे। जी कॉम्पिटिशन डिसेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेसाठी मुलांनी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। याच्यामध्ये मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते। या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष मान्यवरही तेथे उपलब्ध झाले होते। त्याच्यामध्ये आवर्जून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे साहेब असतील, त्याचबरोबर आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार सर असतील, याचबरोबर बऱ्याचशा शाळांचे मुख्याध्यापक असतील, शाळांचे ट्रस्टी असतील, यांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून हजेरी लावली होती। त्याचबरोबर आमच्या संपूर्ण एपीपीएल पामा इंडियाची जी काही टीम आहे यांनी याच्यामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे या स्पर्धा सक्सेस करण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि खूप यशस्वीपणे ही स्पर्धा आम्ही भारतात घेऊ शकलो। कारण अशा पद्धतीच्या स्पर्धा ह्या भारतामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये घेतल्या जातात। त्या पद्धतीची स्पर्धा आपण आज भारतामध्ये घेतलेली आहे। धन्यवाद।